विदेह मुक्ती आहे आणि जीवनमुक्ती आहे. देही असून विदेह स्थिती, देहामध्ये असून विदेहपणा. विदेह स्थिती म्हणजे काय? पहिली विदेह स्थितीची व्याख्या काय होती ऐका. मुक्त अवस्था. विदेह स्थिती म्हणजे काय? मुक्त अवस्थेला विदेह स्थिती म्हणायची किंवा विदेह मुक्ती म्हणायची. देह व मी वेगळा आहे हे जे मान्य आहे त्याला विदेह मुक्ती म्हणायची, स्थिती म्हणायची. देहाची जाणीव स्मृती नष्ट होणं यालाही असणारं म्हणायचं. किंवा विदेह मुक्तीची भाव शरीरानारंभ, भावी शरीर पुढच्या जन्माचा नाश होणं, चालू शरीर पडायचं आणि पुढच्या जन्मात देह प्राप्त न होणं याला विदेह मुक्ती म्हणायची. आणि सगळ्या संतांविषयी जवळजवळ चिंतन जर पाहायला गेलो तर आपण तर ज्ञानोबा आदी संतांच्या विषयी ते वर्णन केलेले, पण ते संतांचं वर्णन आहे. ज्ञानोबारायांनी तर देह सोडला नाहीये, पण काही काही संतांनी जर इथं देह ठेवला असेल तर त्याविषयी आपल्याला तुकोबरा आपलं यांचं नामदेवरायांचं प्रमाण. नामदेवराय म्हणतात, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. या ठिकाणी असणारं चिंतन करत असताना आपल्याला पाहायचं असेल तर दिगंबर गेले, दिगंबर गेले. दिगंबर शब्दाचा अर्थ काय होतो? दिग्नाम दिशा, अंबर नाम वस्त्र. दिशा हे ज्याचं वस्त्र आहे त्याला दिगंबर म्हणायचं. आपण दिगंबर म्हणतो, दिगंबर शब्दाचा काही अर्थ नाहीये बरं का, तसा शब्दच नाही, आपण दिगंबर म्हणतो. दिगंबर म्हणून ते दत्तात्रयाचं भजन करत असताना दिगंबरा म्हणत होता, दिगंबर म्हणू नका. दिगंबर म्हणजे काय? तर दिगंबर शब्दाचा अर्थ दिशा हे ज्याचं वस्त्र आहे, थोडक्यात ज्याच्या अंगावर काहीच नाही त्याला दिगंबर म्हणायचं. मग दिगंबर त्याला म्हणायचं. संत दिगंबर गेले म्हणजे काय झालं? हेच विदेह मुक्तीचं चिंतन आहे. कसं चिंतन आहे? त्यांनी असणारा चालू देह ठेवला. आणि ज्ञानोबराच्या बाबतीत हा विचार करू नका, मी काही संतांविषयी सांगतो बरं का, तुकोबराच्याही बाबतीत हा विचार तुम्ही करू नका. विदेह स्थिती असणारी त्या ठिकाणी काय? तर हा देह ठेवला आणि पुढचा देह घेतला नाही. म्हणजे हे कपडा टाकला, जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन विडीचे, त्यांनी जीर्ण सांडलं पण नव घातलं नाही. ही जी मधली अवस्था आहे त्याला म्हणायचं दिगंबर, त्यालाच म्हणायचं विदेह मुक्ती. म्हणजे देहरहित, हेही शरीर नाही पुढचंही प्राप्त होत नाही, देहात असून ज्याला त्या देहाचा लोभ नाही, ममत्व नाही, त्याला सुद्धा असणारं विदेह मुक्ती म्हटलेलं आहे. या ठिकाणी चिंतन करत असताना देहामध्ये आहे पण देहाचा लोभ नाही, देहाविषयी ममता नाही, त्याला विदेह मुक्ती म्हणावं. राजा जनकांचं फार सुंदर वर्णन आहे बरं का विदेह मुक्ती. कारण की जनकांना विदेह म्हणतात ना, त्यांना विदेह म्हणण्याचं कारण तसं वेगळं आहे, पण थोडं चिंतन करत असताना विदेह शब्द त्यांना लागतं. कसं लागतं ऐका. राजा जनक राज्य करायचे, फार सुंदर राजा जनक विदेह मुक्तीवर बोलतोय बरं का मी, ऐका. राजा जनक सुंदर अशा प्रकारे राज्य करायचे, चांगलं राज्य त्यांचं चाललेलं होतं. आणि मग राजा जनकांनी काय करायचं? याज्ञवल्क्य होते, याज्ञवल्क्यांकडे पाठाला जायचं, याज्ञवल्क्यांनी वेदांताचे पाठ सांगायचे, राजा जनकांनी ऐकायचे. आता राजा गेल्याच्या नंतर जायचा ऐकायला बसायचा, आणि बसल्याच्या नंतर मग शिष्य मंडळ याज्ञवल्क्यांच्या जवळ शिकायला राहणार होतं काही. राजा बसला की याज्ञवल्क्यांनी राजाकडे जनकांकडे पाहायचं, आणि जनकाकडे पाहून असणार त्या ठिकाणी राजा जनकांकडे पाहून याज्ञवल्क्यांनी पाठ सगळा सांगायचा. त्याविषयी शिष्य म्हणायचे, हा गुरु महाराजाला दक्षिणा जास्त भेटत असेल ना, मोठे माणसं आहेत म्हणून त्याच्याकडे पाहून सांगायला लागले, आमच्याकडे काय आहे म्हणून आमच्याकडे पाहत नाहीत. आणि बाकीचे जे शिष्य होते ते जरा हिडीस पिडीस करायचे. कोणाला? जनक राजाला. काय संसारिक आहे, ब्रह्मचार्यात बसतोय येऊन. आणि आमचेही काही काही महाराज मंडळी, क्षमा मागून म्हणतो, मला कोणाचा द्वेष माझ्या अंतःकरणात नाही, आमचेही काही काही महाराज मंडळ संसारिकांना फार अति तुच्छ समजतात. तसं नाहीये. आता तो चिंतनाचा स्वतंत्र विषय, मला तो विषय मांडायचा नाही, पण कुणाला तुच्छ असणार आपण समजू नये. त्यांना वाटायचं हे संसारिक आहे राजा जनक, आणि आम्ही सगळं घरदार सोडून आलो तर हा राजा आहे, त्याच्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ, म्हणून ते राजा जनकाकडे असणारे तुच्छ नजरेने जरा पाहिजे. हे लक्षात आलं कोणाच्या? याज्ञवल्क्यांच्या. याज्ञवल्क्य म्हणजे यांना राजा जनकाचा अधिकार दाखवू. आणि मग एक वेळेस योगमायेनं त्या याज्ञवल्क्य महर्षींनी जाळ लावला, आग लावली. आग लावल्याच्या नंतर ह्या महात्म्याच्या ज्या कुटिया होत्या, कुटियाला आग लागली. आग लागल्यावर त्याला पाठ सोडून पाठातूनच सगळे महात्मे पळायला लागले. गेले की आपली कोणी लंगुटे घे, कोणी मधुकरीचं फडकं घे, कोणी काही जमा केलेलं घे, सगळे पळापळी, पळारे सगळे गेले, कोणी राहिलं नाही, एकटे राजा जनक राहिले. आणि त्यावेळेस लीला दाखवत असताना ज्या मिथिलापुरीला असणारी आग लागली, आणि आग लागल्याच्या नंतर असणाऱ्या त्या ठिकाणी याज्ञवल्क म्हणतात, राजा मिथिला नगरीला असणारी आग लागली बरं का, अरे तुझं नगर जळायला लागलं. त्यावेळेस महाभारताच्या शांती प्रवाहामध्ये त्या राजा जनकाच्या मुखामध्ये वाक्य आहेत, अनंतमीव मे वित्तम यस्य मे नास्ति किंचन. अहो हे सगळं वित्त धन माझ्याजवळ आहे पण हे माझं नाहीये. मिथिलायाम प्रदीप्तायाम न मे दह्यति किंचन. मी जळत नाही, ही
मिथीला जळायला लागली, माझं काहीच जळत नाही. नमे दह्यती किंचन, माझं थोडं सुद्धा काही जळत नाही. मग काय जळतं? मिथिला आयाम प्रदीप्त आयाम, मिथिला जळते, माझं काही जळत नाही. काय वाकेत राजा जनकांचे महाराज, जळतंय काय मिथिला? करता करता ती आग जवळ आली आणि जवळ आल्याच्या नंतर पाहता पाहता राजा जनकांच्या असणाऱ्या त्या ठिकाणी पायाला अग्नी लागली आणि आग लागल्याच्या नंतर याज्ञवल्की असणार म्हणतात, राजा अरे तुझा देह जळायला लागला, पायाला आग लागली. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी राजा म्हणतो, हा देह माझा नाहीये, हा देह 5 जणांचा उसना आणलेला आहे. हा देह माझा असणारा त्या ठिकाणी नसल्यामुळे मला याच्याविषयी शोक करण्याचं काही कारण नाही. आणि तुकोबारा याच प्रसंगाचं वर्णन गाथ्यामध्ये करतात. तुका म्हणे राज्य करिता जनक, अग्नी माझी एक पाव जळे. तुकोबारा म्हणतात एक पाय अग्नीत जळाला बुवाचा, तरी पाठातून उठला नाही. आता तर आपण तर काय काय, आता आपलाच विचार करा, आपण असणार हे चिंतन रामायणाचं करत असताना आपण काय काय काम करतो, करू नये असं म्हणायचं नाही, पण आपण एक तुल्यतेचा विचार केला. राजा जनक असणार त्या ठिकाणी महाराज, एवढी विदेह अवस्था, शरीराला अग्नी लागला तरी हे असणार त्या ठिकाणी ते जागचे हल्ले नाही. म्हणून एवढा अधिकार त्या राजा जनकांचा असणारा ही विदेह मुक्ती आहे. त्याला म्हणायचं विदेह मुक्ती. ही आहे विदेह मुक्ती. देही असोनी विदेह स्थिती, देहात आहे आणि विदेह स्वरूपाला प्राप्त झालेला आहे. देह माझा नाही आणि मी नाही या असणाऱ्या अज्ञानावर आरूढ झालेला आहे. अशी विदेह स्थिती. ज्याची नाही विषयासक्ती त्याशी बोलायची जीवनमुक्ती. ज्याच्या अंतःकरणामध्ये विषयासक्ती नाहीये त्याला असणाऱ्या त्या ठिकाणी काय म्हणावं? जीवनमुक्ती. जीवनमुक्ती म्हणजे काय? जिवंत असताना मुक्तपणाचा अनुभव भोगणं म्हणजे जीवनमुक्ती. मग काय? जिवंतपणे आत्मज्ञान होऊन देहाभिमानापासून असणारा मुक्त होऊन या जन्माचे संस्कार, पुढच्या जन्माचे मरणाचे पेटे यातून जो सुटलाय त्याला म्हणायचं जीवनमुक्ती. त्याला जीवनमुक्त म्हणावं, त्याला जीवनमुक्ती म्हणावं, अशी ही जीवनमुक्ती आहे. किंवा जीवनमुक्ती विषयी बोलत असताना जीवनमुक्त कोणाला म्हणावं? योग वाशिष्ठामध्ये फार सुंदर श्लोक आलेला आहे. जीवनमुक्ती काय? असंसक्त मतेर यस्य त्यागादानेषु कर्मणाम नैषनात स्थितिं विद्धिं त्वं जीवनमुक्ता विह. कोणाला जीवनमुक्त म्हणावं? तर ज्या वितराग जिवंत पुरुषाच्या कामाच्या त्यागात आणि त्याच्या करण्यात कोणतीही असणारी वासना त्याच्या अंतःकरणात नाही, त्याला जीवनमुक्तता म्हणायची. म्हणजे जे काम केलंय का त्याच्याविषयी काही वासना मनात नाही आणि ज्या कामाचा त्याग केलाय त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये असणारे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची वासना त्यांच्या नाहीये, ही अशी अवस्था असणारी त्या महात्म्यांची आहे. पण जीवनमुक्ती म्हणजे काय? तर थोडक्यामध्ये असणार, ज्यांनी काम केलं काय, नाही केलं काय, जे काम केलं त्याच्याविषयी आनंद त्या ठिकाणी मनामध्ये नाही आणि जे काम झालं नाही ज्याचा त्याग केला त्याच्याविषयी दुःखही मनामध्ये नाही, असं वर्णन ज्ञानोबा हेच वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये करतात. ऐका, त्या महात्म्यानं कोणतंही काम करू द्या, कोणतंही काम केलं तरी त्याच्या ठिकाणी काम करण्याचा अहंभाव नसतो. हे मी केलं असं तो म्हणत नाही. हे मजची स्तव झाले परी मिया नाही केले ऐसे जेणे जाणे तले तो सुटो लागा, ज्ञानोबा वर्णन करतात. म्हणून ज्यांना असणारं त्या ठिकाणी हे केलेलं आहे त्याच्याशिवाय झालं नाही, पण तो म्हणतो मी केलेलं नाही. ही जी अवस्था आहे या अवस्थेविषयी बोलत असताना ज्ञानोबा म्हणतात, मुक्ताची देह तैसे हालत संस्कार वशे ते देखोनी लोक पिसे करता म्हणते. मुक्ताचा देह संस्कारानुसार हालतो पण लोक म्हणतात काय हा करताय, पण ज्ञानोबा पुढे म्हणतात ऐका, आणि तया करणे या अतू घडोतीही लोका घातू परी तेने केला हे मातू बोलो रे. ज्ञानोबा म्हणतात त्या जीवनमुक्ताच्या हातानं तिन्ही लोक हे स्वर्ग मृत्यू पाहतात, तिन्ही लोकांचा नाश झाला तरीही त्यानं केला असं आपण म्हणू नये. का म्हणू नये? कारण की त्याला ते लागत नाही. ती जीवनमुक्ती आहे. जीवनेव मुक्त आत्मज्ञानेन माया बंधरहित. जिवंतपणे जो मुक्त म्हणजे आत्मज्ञानानं माया पाशरहित असतो त्याला जीवनमुक्त म्हणावं असं आपल्याला चिंतन पाहता येतं. म्हणून कोण जेही असो विदेह स्थिती, देहाला मी माझा असणार त्या ठिकाणी म्हणत नाही, देहात असूनही देहाविषयी अंतःकरणात ममता वगैरे नाहीये, तो विदेह स्थिती आणि त्या ठिकाणी याच्या अंतःकरणामध्ये विषयासक्ती नाहीये, सगळं असणारं ज्यानं सोडलेलं आहे. अहंपणाचा मीपणाचा आणि करण्याचा ज्यांच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी अहंकार नाहीये त्याला असणाऱ्या त्या ठिकाणी जीवनमुक्ती म्हणावं असं नात्राय सांगतात. चला पुढे वाचा पुढची होईल. यावरी श्रीरामाचे मनोज्ञान शुकाच्या ऐशे संपूर्ण विश्वामित्रे सांगावे ज्ञान ते जाणून चेन्ना ऋषी बोले. यावरी श्रीरामाचे मनोज्ञान शुकाच्या ऐशे संपूर्ण. यानंतर शुकाचार्यांच्या सारखं असणारं ज्यांचं ज्ञान आहे विश्वामित्रे सांगावे ज्ञान ते जाणून
चिन्ह ऋषी बोले. वशिष्ठानं ज्ञान आपल्याला सांगावं म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी ऋषी काय बोलतात ऐका, त्याचं वर्णन पुढे केलेलं आहे. बोला म्हणा, पुढची ओळी बोला. रामा तुझ द्यावया समाधान, उपदेशावया ब्रह्मज्ञान, वशिष्ठ कुळगुरु सज्ञान, सदा संपन्न षडगुणेश्वरे. हे रामा, तुला असणारं समाधान देण्याकरता, ब्रह्मज्ञानाचा उपदेश असणाऱ्या त्या ठिकाणी देण्याकरता वशिष्ठ कुळगुरु हे सज्ञान आहेत, ज्ञानी आहेत आणि सदा संपन्न षडगुण ऐश्वर्य, 6 ऐश्वर्याने संपन्न श्री अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवरी वसतीचे ज्ञान असणारे युक्त हे वशिष्ठ महर्षी आहेत. ते तुला असणारं ज्ञान सांगतील. बोला पुढं. भूत भविष्य वर्तमान, त्रिकाळ ज्ञाता सर्वज्ञ, अंतर्यामी साक्षी पूर्ण, गुरुत्वे गहन श्री वशिष्ठ. भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळाचं असणारं ज्ञान आहे. ज्ञाते सर्वज्ञ, सर्व काळातलं त्यांना कळतं. ते अंतर्यामी आहेत म्हणजे दुसऱ्याच्या अंतःकरणातले जाणणारे, साक्षी पूर्ण गुरुत्वे गहन श्री वशिष्ठ, गुरुमध्ये असणारे श्रेष्ठ असे वशिष्ठ महर्षी आहेत. त्यांच्याकडून तू ज्ञान घे. बोला पुढे. सूर्यवंशी जे जे उत्पन्न, त्याशी वशिष्ठ सांगे ज्ञान, श्री वशिष्ठांचे ज्ञान महिमान, हरिहरापण वंदिती स्वये. सूर्यवंशामध्ये जे जे उत्पन्न झाले, कारण की सूर्यवंशाचे ते कुलगुरू होते, म्हणजे जे उत्पन्न झाले वशिष्ठ त्यांना ज्ञान सांगतात, ज्ञानाचा उपदेश करतात. आणि वशिष्ठाच्या ज्ञानाचा मोठेपणा, त्यांचं ज्ञान कसं आहे, आपण नाही म्हणतो का ते महाराज मोठे आहेत, विद्वान आहेत, हुशार आहेत, फार मोठा अभ्यास असं आपण म्हणतो. तसं हरिहर आपण वंदिती स्वये, हरिहर सुद्धा ज्यांच्या ज्ञानापुढे नतमस्तक होतात ते म्हणजे वशिष्ठ महर्षी आहेत. चला पुढं. ऐसा कुळगुरु असता, मी उपदेशू नये रघुनाथा, तरी वशिष्ठाशी अनन्यता, ज्ञान प्राप्त्यार्थ शरण घे. म्हणून विश्वामित्र म्हणतात तुझा ऐसा कुळगुरु असता. तुझं म्हणजे तुला, ऐसा म्हणजे असा, तुला असे सद्गुरु कुळगुरु असताना वशिष्ठ, मी उपदेश नाही रघुनाथा, हे रघुनाथा मी असणार तुला उपदेश करू नये, तरी वशिष्ठाची अनन्यता, ज्ञान प्राप्त्यर्थ शरणरी घे. वशिष्ठांना असणारा अनन्य भावानं तुम्ही ज्ञान प्राप्ती करत असणार काय करा, शरण द्या. कारण की शरण गेल्याशिवाय सद्गुरु ज्ञानाचा उपदेश करत नाही. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिनः. म्हणून सद्गुरूकडे जावं लागतं, ते मग ज्ञानाचा असणारा उपदेश आपल्याला करतात. म्हणून त्यांना शरण जा अनन्य भावानं. कशा करतात? ज्ञान प्राप्त्यर्थ शरण जा. ज्ञान प्राप्त शरण गेल्याच्या नंतर सद्गुरु ज्ञानाचा उपदेश करतील. चला पुढे. पुढीलांचा शिष्य अति वरिष्ठ, त्याशी चालवितो गुरु भ्रष्ट, उपदेशितो ज्ञान नष्ट, तू पापिष्ट प्रलोभे. पुढच्या असणाऱ्या एखाद्याचा शिष्य त्यांनी चांगला तयार केलेला आहे, पण पुढीलाचा शिष्य वरिष्ठ म्हणजे चांगला, श्रेष्ठ, शिकलेला, हुशार, विद्वान, त्याशी चालवितो गुरुभ्रष्ट, त्याला चालवणारा तो गुरुभ्रष्ट आहे. आणि उपदेशितो ज्ञान नष्ट, त्याला उपदेश करणारा हा असणारा त्या ठिकाणी त्याचं ज्ञान नष्ट होतं किंवा ज्ञानरहित, ज्ञान नसणारा असा तो आहे, तो पापिष्ट असा आहे. काही काहींना असती सवय, दुसऱ्याचे असणारे शिष्य माझे म्हणायचे, बळच ओढायचं, ज्ञान सांगायचं. माझ्या जीवनामध्ये असा अनुभव एकदा आला होता. आळंदीला शिकत असताना पुण्यामध्ये ज्यावेळेस 10व्याच्या प्रवचनाला मला जाण्याचा एकदा योग आला. पुण्यामध्ये मी 10व्याच्या प्रवचनाला गेलो. एका बावलीनं आम्हाला फोनवर 10व्याच्या प्रवचनाला बोलावलं होतं. गेल्याच्या नंतर 10व्याचं प्रवचन आपल्या आपल्या परीनं जसं येईल तसं सांगितल्याच्या नंतर असणार त्या ठिकाणी लोक म्हणजे वा वा, चांगलं चांगलं प्रवचन झालं, व्यवस्थित झालं. तेवढ्यामध्ये त्या माऊलीची माझी ओळख नाही, काहीच नाही. फक्त त्या माऊलीनं प्रवचनाला दुसऱ्याच्या संपर्कातून मला बोलावलं. त्यावेळेस ती माऊली त्या ठिकाणी म्हणते माझाच विद्यार्थी. माझ्या खांद्यावर हात टाकला आणि माझ्या खांद्यावर हात टाकून ती माऊली म्हणते हा माझाच विद्यार्थी. याला म्हणायचं दुसऱ्याचा शिष्यच वर्ण. ना तर म्हणतात जो असणार दुसऱ्याचे शिष्य चोरतो, दुसऱ्याच्या शिष्यांना चालवतो, भ्रष्ट करतो, नाही तो उपदेश असणारा करतो, तो पापिष्ट आहे, ज्ञान नष्ट आहे असं नाथवर्णन करतो. चला पुढं. वशिष्ठ ज्ञान वशिष्ठ ज्ञान गुरु सुटली एक ओरी, कुळी असता सज्ञान गुरु. हा, कुळी असता सज्ञान गुरु, त्याशी त्यागितो पापिष्ट नरू, उपदेशितो पापचरू, हा निज निर्धारू ज्ञानोपदेशी. कुळामध्ये सज्ञान गुरु असताना त्याचा त्याग माणसाने करू नये.
आपल्या गुरुचा त्याग कधीही करू नये. गुरु कसेही जरी असले तर गुरुचा त्याग असणारा त्या ठिकाणी आपण करायला नाही पाहिजे. गुरु त्यागाचं मोठं असणारं पाप लागतं आपल्याला. श्रीमद भागवतामध्ये आणि देवी भागवतामध्ये हा विषय आलेला आहे बघा. देवी भागवताच्या 6व्या स्कंदात आणि श्रीमद भागवताच्या 9व्या स्कंदात विषय आलेला आहे. म्हणजे गुरुचा त्याग केल्याच्या नंतर आपल्याला कसं दुःख प्राप्त होतं. गुरुचा त्याग करून या संदर्भात कथा भागवत आणि देवी भागवतात आलेली. निमी नावाचा राजा आहे. रामायणातही नाथांनी त्या निमी राजाचं वर्णन केलेले. त्याच्या मनामध्ये असं आला आपण 1000 वर्ष चालणारा यज्ञ करावा. संकल्प केला मनामध्ये. कुलगुरु वशिष्ठ होते. वशिष्ठांना बोलावलं, महाराज यज्ञ करायचा आहे. त्यांनी सांगितलं अरे इंद्राची तारीख मी घेतलेली, इंद्रानं माझं वरण केलं. आचार्य वरण नावाचा विधी ग्रंथामध्ये आहे. कोणत्याही कर्मकांडामध्ये ज्यावेळेस एखादी वास्तुशांती वगैरे हे असे चांगले मोठाले कर्म करायचे वगैरे असतात त्यावेळेस आचार्य वरण नावाचा विधी असतो. त्याचे मंत्र येतं. आचार्यांचं वरण केलं जातं. वरण करणं म्हणजे नेमणूक करणं, त्यांची नेमणूक करणं या कार्याकरता. म्हणून इंद्रानं माझं वरण केलं, माझी नेमणूक केली. त्याचा यज्ञ 500 वर्ष चालणार आहे. एक काम कर म्हटले, तू 500 वर्ष थांब, त्याच्यानंतर आपण यज्ञ करू. निमी राजा गप्प बसला. वशिष्ठाला वाटलं होच म्हणला की काय गप्प बसला म्हणजे काय बोलला नाही म्हणजे थांबत. ते निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर निमी राजा विचार करतो अंतःकरणामध्ये, हा देह क्षणभंगुर आहे. क्षणभंगुरा नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, पुढे काही न चले मग गळा पडेल फासा. म्हणजे महाराजांनी वर्णन केलं. पुढे हुशार थोर आहे वळसागा. मग क्षणभंगुर या देहाचा असणाऱ्या ग्रासगिरी सत्ता हाती नाही असा विचार राजाने केला. राजा म्हणला 500 वर्ष कोणी पाहिले देहाचं काही सांगता येत नाही, आपण यज्ञ करून घेऊ. आणि म्हणून सत्कर्माला कधीही माणसाने, म्हणून तर संत समागमी धरुणी आवडी आणि करावी तातडी परमार्थी. परमार्थामध्ये गडबड करावी. भगवंताच्या असणाऱ्या त्या ठिकाणी परमार्थ माणसाने असणार करत राहावं. कसा करत राहावं याविषयी शास्त्र वर्णन करत असताना सांगतं की अजरामरवत प्राज्ञ विद्यामर्थंच चिंतयेत. अजर अमरवत प्राज्ञ, मी अजर म्हणजे म्हातारपण रहित आणि अमर म्हणजे मरणारच नाही या अर्थानं माणसानं या असा विचार करून विद्या ग्रहण करावी आणि पैसा साठवा. पण धर्माविषयी सांगत असताना सांगितलेलं आहे धर्म पुण्य कधी करावं, चिंतन कधी करावं, परमार्थ कधी करावा. त्यावेळी शास्त्रकार म्हणतात गृहीत एव केशेषु मृत्यूना धर्म आचरे. शास्त्रकार म्हणतात जसं काळानं आपल्या केसाला धरले तो आपल्याला ओढायला लागलेला आहे असं समजून लगेच परमार्थाला लागावं हे सांगितलेलं आहे शास्त्रानं. म्हणून तसा विचार असणारा करून राजा म्हणला जमणार नाही यांचं ऐकून. मग त्यांनी गौतम ऋषीला बोलावलं. यज्ञाचं महत्वाचं ऋत्विज नावाचं पद दिलं. यज्ञ सुरू केला. 500 वर्षानंतर वशिष्ठ आले. ते पाहून वशिष्ठांना राग आला. माझा शिष्य आणि माझा शिष्य असून माझा त्याग केला आणि माझा त्याग करून दुसरा गुरु करून असणारा यज्ञ करतोय. राग आला आणि वशिष्ठांनी निमिराजाला शाप दिला, तू देहरहित होशील. आणि त्यांनी वशिष्ठांना शाप दिला, तुम्ही देहरहित व्हाल. आणि देहरहित झाल्याच्या नंतर दोघं ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने निमिराजाला सांगितलं काय करायचं आता. निमिराजा म्हणला देहाचा वियोग झाल्यानंतर काय दुःख होतं हे मला माहितीये, म्हणून आता इथून पुढे मला देहाचा वियोगच झाला नाही पाहिजे. लोकांच्या पापण्यात मला बसवा. आणि मग तेव्हापासून निमिराजा असणार त्या ठिकाणी तुमच्या आमच्या पापण्यामध्ये आहे. आणि तेव्हापासून एक शब्द तयार झाला ज्याला म्हणतात निमिष. डोळा झाकला की त्याला म्हणायचं निमिष आणि डोळा उघडला की त्याला म्हणायचं उन्निमिष. असं शब्द ते आहेत. डोळ्यामध्ये ठेवलं. मग वशिष्ठ विदेही झाले होते. वशिष्ठाला शाप झालता. वशिष्ठांनी तो देह सोडला आणि मित्र आणि वरुण ह्या दोघांची नजर उर्वशीवर पडली आणि त्यांच्या रेतापासून या असणाऱ्या वशिष्ठांचा पुनर्जन्म झाला. त्या रेतापासून मित्र आणि वरुण यांनी उर्वशीला पाहिल्यावर जे वीर्यस्खलन झालं त्याच्यापासून दोघांचा जन्म झाला, अगस्त्य ऋषींचा आणि वशिष्ठांचा. म्हणून अगस्त्य ऋषी आणि वशिष्ठांकरता एक नाव आहे, त्यांना मैत्रावरुणी असं म्हणतात. मला वाटतं नवनाथ ग्रंथामध्ये मैत्रावरुणी हा शब्द बहुतेक आलेला आहे वाटतं. म्हणून वशिष्ठांना मैत्रावरुणी ही म्हटलं जातं. देवी भागवतातही ही कथा आलेली आहे. त्याचं कारण वशिष्ठ मित्र आणि वरुणाच्या रेतापासून झालेली आहे. माझी कथा संपली. मी कशामुळे कथा सांगितली त्याचं कारण हे आहे की वशिष्ठांचा त्याग त्या निमी नावाच्या राजाने केला. कुलगुरु कोण आहेत? वशिष्ठ आहेत. आणि त्यांचा त्याग केला आणि त्यांचा त्याग केल्यामुळं त्याला असणारं निमी राजाला हे दुःख भोगावं लागलेलं आहे. म्हणून सद्गुरूचा त्याग कधीही करू नये. गुरु कसेही असू द्या, आई वडील कसे असू द्या त्यागू नये. सद्गुरु कसे असू द्या सद्गुरूंची सेवा करावी त्यागू नये. कुणी असता सद्गुरु सज्ञान गुरु त्याशी त्यागी तो पापिष्णार. त्याग करणारा पापी आहे आणि जो दुसरा उपदेश करणारा आहे स्वय उपदेशी तो पापाचारू तो पापी आहे. हा निज निर्धार ज्ञानोपदेशी हे असणार त्या ठिकाणी ज्ञान उपदेशाविषयी असणारं शास्त्र आहे असं सांगतात. चला पुन्हा
बोला. वशिष्ठ गुरु बोला. वशिष्ठ ज्ञान गुरु सूर्यवंशी त्याच्या शिष्याशी जो उपदेशी तेने जोडिल्या पापराशी गुरुत्वे शिष्याशी उपदेशिता. वशिष्ठ हे ज्ञानगुरु आहेत, ज्ञानवान आहेत, सूर्यवंशामध्ये असणारे श्रेष्ठ आहे, सूर्यवंशाचे सद्गुरू आहेत. त्यांच्या शिष्याने उपदेश करून पापाच्या राशी असणारं जोडणं मला काही जमणार नाही, म्हणून मी काय उपदेश करत नाही, तू वशिष्ठांकडून उपदेश घे. या लागी गा रघुपती पावावया ब्रह्मप्राप्ती वशिष्ठ ज्ञान गुरुशी प्रार्थी तेने तू विश्रांती पावशी सुखे. म्हणून असणार हे रघुपती, हे राघवा, हे प्रभू रामचंद्रा, ब्रह्मप्राप्ती राम ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याकरता वशिष्ठ गुरूंना असणार प्रार्थना कर, ते तुला असणार त्या ठिकाणी ते ज्ञान सांगतील. म्हणून तर ते तुकोबारांचे प्रमाणे मला वाटतं परब्रह्म राम वशिष्ठा शरण कृष्णे सांदीपन गुरु केला. भगवान प्रभू रामचंद्र परब्रह्म राम पण वशिष्ठा शरण, वशिष्ठांना शरण गेले. कृष्णे सांदीपन गुरु केला, भगवान कृष्ण सांदीपनींना असणारे शरण गेलेले, असं प्रमाण संत वाङ्मयात आहे. ऐसे सांगोनी श्रीरामासी विश्वामित्र बोले वशिष्ठासी पूर्णाधिकार रघुनाथासी तुका उपदेश उदास. प्रभू रामचंद्राला असं सांगितलं आणि म्हणजे विश्वामित्र त्या ठिकाणी वशिष्ठांना म्हणतात, अहो अधिकारी असा शिष्य पुढे आहे, त्यांना उपदेश करा, त्यांना आपण उपदेश का करत नाहीयेत असं विचारू लागले. वशिष्ठा तुका ही स्मरतोसी पूर्व वैर आम्हा तुम्हासी ते वैर शांत करावयासी ब्रह्मा उपदेशी निजगुह्य ज्ञान. हे वशिष्ठ महर्षी, तुम्ही ज्ञान सांगत नाहीत, मला जर संशय वाटायला. काय संशय वाटायला? आता कसं आहे, माणूस ज्याचं ना आपलं भांडण आहे, दोघा जणांचं जर भांडण असेल तर ज्याचं आपलं भांडण आहे त्या माणसाचं माणूस ऐकत नाही, त्याच्या विरुद्ध करत. तुम्हाला आम्हाला हा व्यवहारातला नित्यातला अनुभव आहे. त्यांनी सांगितलं तसं मी का करणार, मी माझ्या मनासारखं करीन, तो कोण मला सांगणार, हे असं वाटतं की नाही आपल्याला. हा व्यवहार आहे, हा जसा व्यवहार आहे तसं इथं वशिष्ठांना वाटत असावा, हा कोण मला सांगणार, याच्यानं आपले तर भांडणं झालेली आहेत, याचं असणारं त्या ठिकाणी आपलं भांडण आहे. पूर्वी वैराम हा तुम्हाशी, तुमचं आमचं वैर आहे. आता ही वैराची काय कथा आहे तीही आपल्याला वाल्मिकी रामायणामध्ये महाभारतामध्ये आलेली आहे, सांगून जातो ती बी, चिंतनच करायचं आपल्याला. चला पुढे पळण्यात बी काय अर्थ नाही, चला पुढे. म्हणजे काय असणार वैराचं कारण आहे, वाल्मिकी रामायणाच्या बालकांडामध्ये ही कथा आलेली आहे आणि महाभारताच्या आधी पर्वामध्ये ही कथा आलेली आहे. ऐका. गादी नावाच्या राजा, हो, गादी नावाच्या असणाऱ्या राजाचे पुत्र विश्वामित्र, त्यांनी अनेक हजारो वर्ष राज्य केल्याने एक वेळेस पृथ्वी भ्रमण करू लागले. पृथ्वी भ्रमण करता करता त्या ठिकाणी वशिष्ठाच्या आश्रमात गेले. वशिष्ठांनी आदरातिथ्य स्वागत केलं. तिथं नंदिनी गाय होती. त्या गायीनं असणारं कामधेनू नाव, आणि कामधेनू असल्यावर काय कवी महाराज सगळं दिलं ते पाहिल्यावर त्या राजाला वाटलं, राजा म्हणलं माझं राज्य घ्या पण मला कामधेनू द्या. विश्वामित्र म्हणतात. त्यावेळेस वशिष्ठ म्हणतात कामधेनू भेटणार नाही तुला, मला ती लागते. बळजबरीनं देण्याचा प्रयत्न करतो. कामधेनू म्हणते माझा त्याग तुम्ही केला का? त्यावेळेस विश्वामित्र वशिष्ठ सांगतात मी तुझा त्याग केला नाही, बळजबरीनं नेतोय. आणि मग गायीच्या अंगापासून हुंकारापासून कंबोध जन्माला आली, गायीच्या थानापासून बरोबर जन्माला आली, गायीच्या योनीपासून यवन जन्माला आली, सकृद्देश म्हणजे शेणाच्या ठिकाणापासून शक निर्माण झाले, गायीच्या रोमकुपापासून म्लेंश हरित आणि किरात नावाचे असणारे लोक प्रगट झाले. आणि त्या सैनिकानं विश्वामित्राचे 100 पोरं मारली. एकटं पोरग राहिलं, बाकी पोरं मारून टाकले. आणि मग त्याला असणारं राज्यावर बसवलं. विश्वामित्र विचार करतायत हे काही वेगळीच ताकद आहे, आपणही असणार तप करून ही ताकद भेटून. मग गेले महादेवाचं तप केलं, महादेव प्रसन्न झाले, शस्त्रास्त्र मागितले, वशिष्ठाच्या आश्रमात आले, तिथं भांडणं केले, धिंगाणा घातला, आश्रमाचा विध्वंस केला. आणि विध्वंस केल्याच्या नंतर ब्रह्मास्त्राचा प्रयोग वशिष्ठांवर केला. वशिष्ठाने ब्रह्मदंड समोर केला. ब्रह्मतेजा पुढे त्या ब्रह्मास्त्राचं काहीही चाललं नाही. आणि हे ज्यावेळेस ब्रह्मतेजाचं महात्म्य कळालं मग ते म्हणले आपणही ब्राह्मण होऊ. ब्राह्मण होण्याकरता तप केलं, पुढे ते ब्राह्मण झाल्याची कथा आहे. मग ब्राह्मण झाले, ब्राह्मण झाल्याच्या नंतर पुढे मग नंतर आता हे भांडणच झाले ना, 100 पोरं मारले. पोरग मारल्याच्या नंतर काय गप्प बसणार आहेत का विश्वामित्र? ते सुद्धा विश्वामित्राला 100 पोरं होते. विश्वामित्राच्या 100 पोरायला मारायला आपलं विश्वामित्राचे 100 मेले, वशिष्ठाच्या 100 पोरायला मारण्याकरता विश्वामित्र टपून बसले. एक वेळचा प्रसंग आहे. सूर्यवंशातला कल्माशपाद नावाचा राजा रस्त्याने जाऊ लागला. जाता जाता एकलाच रस्त्यानं त्या ठिकाणी जात असताना एक अशी गल्ली होती, बोळी होती आपल्या भाषेमध्ये, आणि त्या बोळीमधून एकच माणूस येत होता, दोघायला जाता येत नव्हतं.
तिकडून असणार त्या ठिकाणी कलमाशपाद आला आणि इकडून वशिष्ठांचे पुत्र शक्ती नावाचे पुत्र आले. दोघ जण समोर आल्याच्या नंतर हे म्हणतात तू रिवर्स घे. विश्वामित्राचे आपलं वशिष्ठांचे पुत्र शक्ती म्हणतात राजा तू मागं जा, आणि राजा म्हणतो तुम्ही मागे जा. त्या अंधारात याच्यात काही कळलं नाही, काय नाही, बोलाचाली झाल्याच्या नंतर या विश्वामित्रांनी आपलं त्या कलमाशपाद राजानं हातामध्ये आसूड घेतला आणि आसूड घेऊन शक्तींना मारायला सुरुवात केली. मारलं शक्तीला. मारल्याच्या नंतर शक्तीला राग आला, अरे असुरासारखा वागतोस, माझं तुला शाप येतो, राक्षस होशील. मग कलमाशपाद राजा राक्षस होशील शाप झाल्यावर कळालं हे आपल्या सद्गुरूचे पुत्र शक्ती आहेत. पाय धरले आणि क्षमा मागू लागले. तेवढ्यामध्ये विश्वामित्रानं हे पाहिलं. गुप्त रूपानं तिथं आले आणि विश्वामित्रानं किंकर नावाचा राक्षस निर्माण केला. तो राक्षस निर्माण करून त्या असणाऱ्या कलमाशपाद नावाच्या राजाच्या अंगामध्ये घातला. आणि मग त्या कलमाशपाद राजानं काय केलं तर या विश्वामित्राच्या मनात 100 पोरं मारायचं होतं. त्यांनी त्या शक्तीला गिळून टाकलं, खाऊन टाकलं. शक्ती नावाचं पोरगच मारलं वशिष्ठांचं. आणि पुन्हा त्यांचे 100 पोरं होते ते सुद्धा असणारे या कलमाशपाद राजाच्या द्वारे विश्वामित्रांनी असणार त्या ठिकाणी मारून टाकले. असं यांचे भांडणं तंडणं आणि यांचे असणारे हे भांडणं त्या ठिकाणी असणार होते. म्हणून दोघं नेहमी एकमेकाच्या घाताकरता टपून असणारे राहायचे. वशिष्ठांनी शेवटी आत्महत्याचा प्रयत्न केला. हे वर्णन महाभारताच्या आदी पर्वामध्ये असणारे केलेले असे भांडण किंवा त्यांचे भांडणं किती होते हे जर सांगायचं झालं तर श्रीमद देवी भागवतामध्ये वर्णन करत असताना राजा हरिश्चंद्राच्या कथेनंतर वर्णन आलेलं आहे बघा. त्या हरिश्चंद्राला त्रास दिला आणि वशिष्ठाला कळालं, रागच आला. म्हणजे बगळ्यासारखा टपून असतोस काय दुसऱ्याच्या शिष्यावर, शाप आहे माझा बगळा होशील. आणि मग विश्वामित्र बगळा विशील असा शाप प्राप्त झाला. ते म्हणले माझाही शाप आहे, तू सुद्धा आडी होशील. आडी म्हणजे बैर ससाना, गिधाडाची एक जात काहीतरी आहे, बैर ससाना होशील. आणि मग या दोघांचे जन्म झाले मानस सरोवराच्या ठिकाणी. दोघं जन्माला आले. रोज भांडणं करायचे, रोज एकमेकाला मारायचे. एक दिवस ब्रह्मदेव असणारे प्रगट झाले, शापापासून त्यांना मुक्त केलं आणि त्या दोघांची मैत्री करून दिली. दोघांनाही ज्ञानाचा उपदेश केला आणि सगळेजण आपापल्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. अशी यांची भांडणं होते. मग आता तू हे भांडणं स्मरण करतो की काय? पण ब्रह्मा उपदेशीने जो ज्ञान, ब्रह्मदेव आले, ज्ञान सांगितलं, दोघांचे भांडणं मिटून टाकले. तेव्हापासून त्यांचं सख्य झालं. हे देवी भागवतात सांगितलेलं आहे. म्हणून वशिष्ठा तू का स्मरतोशी, पूर्ववैर आम्हा तुम्हाशी, आपलं असणार वैर स्मरण करतो की काय असं म्हणतात. चला पुढं वाचन करा पुढचं. या लागी रघुपती पावावया ब्रह्मा प्राप्ती. 18व्या क्रमांकाची ओवी वाचा. गुरुची पार काय झालं? 18वा क्रमांक ओवी वाचा या गुह्य ज्ञानाच्या पोटी. बर बर. त्या गुह्य ज्ञानाच्या पोटी मी तुपणाची मावळे गोष्टी वैरणी माले उठा उठी स्वानंद पुष्टी आम्हा दोघा. या गुह्य ज्ञानाच्या पोटी मितुपणाची मावळे गोष्टी. अहो हे गुह्य ज्ञान, ज्ञान असे जिथं ज्ञान आलं तिथं मितुपणा राहत नाही. कारण की ज्ञानामध्ये द्वैत राहत नाही आणि जोपर्यंत द्वैत ज्ञान नाहीये म्हणून अद्वैत स्थितीला असणारा जो प्राप्त झाला मितुपणा राहिला, मितुपणात राहिला नाही तर वैर कुठलं राहिलं. आपल्या दोघांना आनंदाची प्राप्ती झालेली, मितुपणा तुमच्या आमच्या ठिकाणी राहिला नाही म्हणतात. चला पुढे. ज्या स्वानंदाची स्थिती आम्हा तुम्हा झाल्या ती प्रीती कल्पानुबजे कल्पांती तोची श्रीराम प्रति उपदेशी. जय स्वानंद तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला, आम्हा तुम्हा झाली प्राप्ती आणि विकल्पन उपजे कल्पांती. ज्या ज्ञानामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही, विकल्प नाही, संशय रहित विकल्प रहित असं ज्ञान तुम्ही भगवान प्रभू रामचंद्राला द्या. बोला पुढे. ते ज्ञान विसरलो मनसी आठव विसरा ते सोये ग्रासी नाटवता आठवा अहरनिशी विसृत्या पाशी असे ना. आता ज्ञान सांगा सांगा म्हणाले पण हे काय बोलायलाच तयार नाही. ते म्हणजे ज्ञान विसरले का काय? शिकलेलं सगळं विसरून गेले की काय? पण तसं जर म्हणता येणार नाही. ते ज्ञान विसरलो म्हणशील, ज्ञान जर विसरलं म्हणशील तर आठव विसरा ते सोये ग्रासी. आठव विसर, आठव झाला म्हणजे विसर नाही आणि विसर झाला म्हणजे आठव नाही. पण आठव हे असणार त्या ठिकाणी विसराला ग्रासणार आहे, विसर नाहीसा करणार आहे. कारण की अज्ञानाचं स्वरूपच आहे विसरणं. बरं का, अज्ञानाचं स्वरूप काय आहे? विसरणं. अज्ञानाचं स्वरूप आहे आठव. अज्ञानाचं स्वरूप विसरणं कसं आहे? ज्ञानोबा वर्णन करतात. आपला आपण पेया विसर्जो धनंजया तेचे रूप यया अज्ञानासी. ज्ञानोबरायांनी स्पष्ट 14व्या अध्यायात वर्णन केलं. ज्ञानोबराय म्हणतात
काय आपला आपण विसर पडणं हे असणारं अज्ञानाचं रूप आहे. म्हणून आपल्याला ज्ञान झालं ना, विसर हे अज्ञानात असतो, म्हणून अज्ञान आपलं आता राहिलं नाही, म्हणून आपल्याला आठवता आठवीन आठव विसरा ते सोयग्राशी. आठवण झाले म्हणजे विसर राहिला नाही. ना आठवता आठव अहर्निशी विसरू त्यापाशी असे ना. म्हणून असणार ऐक राजा या ठिकाणी असणार ज्ञान निश्चय असणार केल्याच्या नंतर हा जो असणारा आठव आहे, हा आठव त्या विसराला ग्रासून टाकतो. आपण आठवायचं नाही म्हणलं तरी आठवतं. आपल्यालाही होतं ना. व्यवहारात साध्या गोष्टीचं सांगतो, ज्ञानाचा विषय थोडा बाजूला राहू द्या. आपण जर ते नाथरायांचा एक दृष्टांत सांगितला जातो. एक नाथ महाराजाकडे एक जण आला. आल्याच्या नंतर असणारा त्या ठिकाणी म्हणला, मला त्या ठिकाणी असणारा काही ज्ञानाचा वगैरे उपदेश करा, परमार्थ सांगा. त्यावेळेस नाथराय त्याला म्हणतात, एक काम कर म्हणले, काय करायचं, उद्या आहे ना 1 ग्लास दूध घ्यायचं, घरी गेल्याच्या नंतर 1 ग्लास दूध घ्यायचं आणि दूध घेऊन असणार प्यायचं, पण एकच आटे, गाढव मनामध्ये आणायचं नाही. दूध प्यायच्या टायमाला गाढव मनामध्ये आणायचं नाही. नाथांनी असं सांगितल्यावर घरी गेला. घरी गेल्यावर प्यायला दूध प्यायला सुरुवात करायची की गाढव ध्यानात यायचं. काय म्हणले नाथ महाराज, गाढव मनात आण नका, गाढव मनात आण नका. दूध प्यायला घेतलं की गाढव मनात आण नका, गाढवच मनामध्ये असणार यायचं. त्याच्या व्यवहारामध्ये जसं असणार त्या ठिकाणी एकदा गाढवाची आठवण झाली तर ती गाढवाची आठवण असणार जायना. अशा पद्धतीनं ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे त्याच्या ठिकाणी असणारा विसर राहत नाही. विसर हा अज्ञानामध्ये आहे, ते अज्ञान असणार त्या ठिकाणी आहे. म्हणून ज्याला ज्ञानाची प्राप्ती झाली तिथं विसराची गोष्ट नाही. ना आठवता आठव अहर्निशी, आठवायचं नाही म्हटलं, विसरायचं म्हटलं, विसर असणार त्या ठिकाणी आपलं आठव विसरायचं म्हटलं तरीही विसरता येत नाही. हे असणार तू त्या ठिकाणी लक्षात ठेव. म्हणून विसरू त्यापाशी असे ना, ज्ञानाजवळ असणारं विसर नाही. ज्ञान कधी विसरल्या जात नाही हे असणार तू लक्षात ठेव. आणि जे विसरले जातं त्याला ज्ञान म्हणता येत नाहीये. इथं आत्मस्वरूप ज्ञानाचा विचार आहे, व्यावहारिक ज्ञानाचा विचार नाहीये. चला पुढे. ज्ञान विज्ञान गंभीरी विरक्त शिष्यांचे सुक्षेत्री उपतिष्ठे निझा निर्धारी ते गुरुची खरी गुरुगरिमा. ज्ञानाची असणारी ज्ञान गंभीरी, ज्ञानाची असणारी खोली, विरक्त शिष्याचे सुक्षेत्री. शिष्य कसा पाहिजे, विरक्त पाहिजे. सुक्षेत्री त्याचं अंतकरण, सुक्षेत्र म्हणजे त्याचं असणारं शुद्ध असं अंतकरण. त्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी ज्ञान सांगितल्यावर उपतिष्ठे, ते एक रामायणात उत्तिष्ठे जे आहे ना, रामायण उत्तिष्ठे, उत्तिष्ठे नाही ते उपतिष्ठे. उपतिष्ठे म्हणजे उभे राहणं, निधन ते गुरुची खरी गुरुगरिमा. शिष्याच्या अंतकरणामध्ये ज्ञान पटवून देणं, त्याला ज्ञानी करणं, त्याला ज्ञानावर आरूढ करणं, स्वरूपावर आरूढ करणं, ती गुरुची खरी गुरुगरिमा. त्यातच खरं गुरुचं मोठेपण आहे असं चिंतन आपल्याला पाहता येतं. चला. काम क्रोधादी महाज्वाळे ज्या शिष्याचे ज्ञान न पोळे तेने गुरुत्वे अति प्रांजळे अदग्ध सोज्वळे ते ज्ञान. मग काहीच ज्ञान जातं, पण काम क्रोध रूपाने असणारं त्या ठिकाणी त्याचं ज्ञान जातं. कारण की भगवंताने गीतेमध्ये त्याचं वर्णनच केलेलं आहे की हे ज्ञान आपल्याला का होत नाही. भगवान त्या ज्ञानाविषयी सांगत असताना म्हणतात, हे काम क्रोध आधी काय करतात ते ज्ञान जाळून नाही करतात, झाकून टाका. भगवान वर्णन करतात, यथा दर्शो बले नशे यथोल वेनावृतो गर्भस्तथा तेने दमावृतम. भगवान म्हणतात, जसं आईच्या जारानं तो गर्भ झाकलेला असतो, जसं धुपणानं अग्नी झाकलेला असतो, जसं मळानं आरसा झाकलेला असतो, तशा पद्धतीनं या काम क्रोध लोक काय करतात, अज्ञान झाकून टाकतात असं वर्णन केलंय. म्हणजे काम क्रोधाचे लोक हे जाळे आणि शिष्याच्या असणाऱ्या अंतकरणाला त्रास देतात. कसा त्रास देतात ज्ञानोबा वर्णन करतात. हे बोधाची रोपे लुंचिले, सुखाची लिपी पुसिले, जिव्हारी आगी सुदली तापत्रयाची. ज्ञानोबा म्हणतात, ज्यांनी बोधरूपी रोपटे उपटून टाकले, सुखाचा लेप म्हणजे नाव पुसून टाकलं, आणि मर्मस्थानी हृदयामध्ये त्रिविध तापाची आग तुमच्या आमच्या लावलेली आहे. हे जळे विन बुडवी आगी विन जाळी ती ज्ञानोबा यांचं वर्णन. म्हणून हे जाळणारे आहेत. म्हणजे ज्याच्यावर खरी गुरुची कृपा आहे त्याचं ज्ञान अदग्ध सजीवळ पवित्र असं राहतं असं महाराज म्हणतात. चला पुढं. आरती घ्यायची का? आरती घ्यायची का आता? हा, वेळ झाला वाटतं. किती ओव्या झाल्यात? तेवीस. बर ठीक आहे, घ्या. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सगळ्यांना.